नमस्कार. आज आपण करणार आहोत उन्हाळी वाळवण्याचा एक प्रकार, बटाट्याचे पापड, साबुदाणा बटाट्याचे पापड. आणि बघू शकता दुप्पट फुलणारे आणि एकदम खुसखुशीत होणारे आणि अजिबात तेलकट न होणारे असे पापड कसे करायचे ते आज बघू. त्यासाठी 1.5 वाटी साबुदाणा घेतला इथे आणि तो आता भाजून घेऊ. छान साबुदाण्याचा दाणा फुलेपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे आपल्याला. आता भाजून झाला आहे साबुदाणा. आता याला थंड करून घ्यायचे. तर साबुदाणा थंड झाला की थोडा थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याला दळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडा थोडा घालून दळून घेऊ. आणि इथे पहिली बॅच आपली झाली आहे. खूप जास्त बारीक पण नाही आणि खूप जाड पण नाही ठेवायचा साबुदाणा, असा रवाळ करायचा आहे आपल्याला. आता हा काढून घेऊ आणि दुसरी बॅच करून घेऊ आपण बारीक. याच पद्धतीने सगळा साबुदाणा आपण बारीक करून घेऊ. इथे छान असा दुसरा पण आपला बारीक झाला आहे साबुदाणा. आणि इथे वाटण्यासाठी 8-10 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी. आणि याच्यामध्ये मीठ मी नंतर घालणार आहे. सगळं मिक्स केल्यानंतर मीठ वरतून घालणार आहे. फक्त मिरचीच वाटून घेणार आहे. मिरचीचा ठेचा बनवून घ्यायचा. आता इथे मिरचीचा ठेचा पण आपला बनवून झाला आहे. इथे 2 किलो बटाटे घेतलेत मी हे. आणि खूप मोठे मोठे बटाटे होते म्हणून कट करून उकडलेत. याचे उकडून सालं काढून घेतलेत आणि थंड करून घेतले. आता आपण हे बटाटे किसून घेऊ. किसणीवर याला एकसारखं किसून घ्यायचे. किस करण्याची जाड किसणी हिनं आपण बटाटे सगळे किसून घेऊ. तर इथे बघू शकता असे छान एकसारखे किसले जात आहेत. याच पद्धतीने सगळे बटाटे किसून घेऊ. तर बटाटे इथे किसून झालेत. याच्यामध्ये दळून घेतलेला साबुदाणा टाकून घेऊ आणि तयार केलेला मिरचीचा ठेचा पण याच्यामध्येच टाकून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यातला सगळा मिरचीचा ठेचा याच्यामध्ये टाकू आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकू. मी 3 चमचे मीठ टाकलेले आहे. छोटे आपले पोहे खाण्याचे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार खाऊन बघून मीठ टाका. आणि खूप जास्त खारट पण करायचे नाही आहे वाळवणीचे पदार्थ, कारण वर्षभर राहिल्यानंतर ते आणखी खारट होतात. आता याला मिक्स करून घेऊ. हातानेच मिक्स करते मी. सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ, मिरची, सगळ्या बटाटा आणि साबुदाणा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे मस्त एकजीव करायचं. तुम्हाला याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची असेल तर ती पण घालू शकता. मी हिरवी मिरची घातली आहे. तुम्हाला लाल मिरची घालायची असेल तर ती पण छान होते. आता इथे मिक्स करून झालं आहे आपलं बटाटा साबुदाणा. आणि इथं अशी एक चाळणी घेतली मी. तिला शेंगदाणे तेल लावून घेते. थोडंसं, एकदम थोडंसं लावून घ्यायचं आणि तयार केलेलं मिश्रण चाळणीवर ओतून घ्यायचं आणि थोडंसं पसरवून घेऊ. आपल्याला वाफवून घ्यायचं हे पीठ. तर वाफवण्यासाठी एका कढईत पाणी घेतलं आहे आणि त्याच्यावर ही चाळणी ठेवून घेतली, ज्याच्यामध्ये आपण बटाटा आणि साबुदाण्याचं मिश्रण टाकलं आहे. आणि चाळणी सगळी आतमध्ये गेली पाहिजे. सगळ्या छिद्रातून वाफ निघाली पाहिजे. आता याला झाकून ठेवू 10 मिनटासाठी. आणि 10 मिनटानंतर बघू शकता. 10 मिनटानंतर आपलं पीठ फुगून वरती आलं आहे थोडंसं आणि वाफलं पण गेलं आहे. पण याला आपण आणखी थोडा वेळ झाकून ठेवू. आणखी याला 6-7 मिनिट झाकून ठेवलं. आणि आता बघू शकता आपला साबुदाणा पूर्ण शिजला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे, त्याचा कलर बदलला आहे. आपण कच्चा साबुदाणा घातला होता याच्यामध्ये, पण आता तो छान वाफवून निघाला आहे. आता हे चाळणीतलं पीठ काढून घेऊ. हे सगळं मिश्रण चाळणीतलं आपण काढून घेऊ. चाळणीला अजिबात काही शिल्लक राहत नाही, पूर्ण निघतं हे. इथे बघू शकता चाळणी एकदम स्वच्छ आपली झालेली आहे आणि खालून पण अजिबात काही बाहेर येत नाही. एकदम मस्त असं मिश्रण याच्यात वाफवून निघतं हे बटाटा आणि साबुदाण्याचं. आणि तुम्हाला असं जर नसेल करायचं तर कुकरच्या 2 डब्यामध्ये तुमचं कमी मिश्रण असेल तर 2 शिट्ट्या घेतल्या तरी चालेल. आता इथे एका बेडशीटावर कॅरी बॅग मोठी अंथरून घेतली आहे आणि इथं साबुदाण्याच्या पॅकेटचे 2 तुकडे करून घेतले. आता हे पुरी यंत्र घेतलं इथे आणि त्याच्यावर हे साबुदाण्याचा एक कागद ठेवू आणि त्याला तेल लावून घेऊ थोडंसं.
शेंगदाणा तेल आहे हे, किंवा तुम्ही तूप पण लावू शकता. दोन्ही कागदांच्या बाजूंना एक बाजूला तेल लावून घेऊ आणि असे पिठाचे गोळे करून घेऊ. पीठ पण आपलं आता थंड झालं आहे थोडंसं. मी या आकाराचे गोळे करते. तुम्हाला जसे लहान मोठे पापड पाहिजे त्या आकाराचे गोळे बनवून घ्या. आणि इथं आता एक गोळा घेऊ, कॅरीबॅगवर ठेवू आणि वरतून दुसरे कॅरीबॅगचा तुकडा ठेवू आणि याला हलक्या हाताने प्रेस करून घेऊ. खूप जास्त जोरात दाबायचं नाही, हलक्या हातानेच प्रेस करायचं. बघू शकता एकदम मस्त असा आपला पापड झालेला आहे हा. आणि हा निघतो पण पटकन. इथे याच्यावर टाकला कॅरीबॅगवर आणि थोडंसं वरतून हात फिरवला की लगेच निघतो. तुम्ही जर एकट्या करायला असाल तर अगोदर सगळे गोळे बनवून घ्यायचे आणि मग करायला लागायचं. मग पटपट होतात ह्या पापड आपले. अशा पद्धतीने आपला दुसरा पण मस्त पापड झालेला आहे. कलर पण एकदम छान आलेला आहे. मस्त असे पापड झालेले आहेत आपले इथे. आता आपण याच पद्धतीने आणखी पापड करून घेऊ. एकदम पटपट होतात हे. दोघीजण जर असतील करायला अगदी अर्ध्या तासात होतात. पण एकटे असतील तर अगोदर गोळे बनवून ठेवा सगळे आणि मग पटपट प्रेस करायचं आणि काढायचं. एकदम पटपट निघतात. याच पद्धतीने आपण आपले सगळे पापड करून घेऊ. मस्त असे पापड तयार होत आहेत. आता इथे आपले पापड करून झाले सगळे. आता याला 2 दिवस कडक एकदम उन्हात वाळू देऊ. तुमच्याकडे नसेल उन्हात तर घरात वाळवले तरी चालेल, वाळतात घरात पण. आता इथे 2 दिवसानंतर एकदम मस्त असा आपल्या पापडाला कलर आला आहे. बघू शकता एकदम पिवळे मस्त असे पापड झालेत आणि तळताना दुप्पट फुलत आहेत. एकदम खुसखुशीत होतात पापड. मस्त असे पापड या पद्धतीने तुम्ही पण एक वेळेस करून बघा. एकदम खुसखुशीत म्हाताऱ्या माणसांना पण खाता येतील असे पापड होतात. बघू शकता आवाज किती छान येतोय. मस्त असे कुरकुरीत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.